नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या सरकारी भरतीबद्दल माहिती घेणार आहोत. UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026 कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झामिनेशन 2026 साठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 1358 जागा उपलब्ध आहेत. जर तुम्ही MBBS केलेले असाल किंवा फायनल इयरमध्ये असाल तर ही तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया या भरतीमधील पदांची माहिती. या भरतीमध्ये खालील पदांसाठी जागा आहेत. सेंट्रल हेल्थ सर्व्हिस मेडिकल ऑफिसर 864 जागा. असिस्टंट डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर रेल्वे 450 जागा. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर NDMC 14 जागा. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर MCD 30 जागा. म्हणजे एकूण मिळून 1358 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे MBBS डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच MBBS फायनल इयरमध्ये शिकत असलेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. मात्र अंतिम निवड होण्यापूर्वी MBBS पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 56,100 रुपये ते 1,77,500 रुपयेपर्यंत पगार मिळतो. हा लेव्हल 10 पे मॅट्रिक्सनुसार सरकारी पगार आहे. आता पाहूया महत्त्वाच्या तारखा. अर्ज सुरू होण्याची तारीख 11 मार्च 2026. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आणि या भरतीची लेखी परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. म्हणून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. या भरतीची निवड प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिला टप्पा रिटन एक्झामिनेशन. ही परीक्षा 500 गुणांची असते. दुसरा टप्पा इंटरव्ह्यू/पर्सनॅलिटी टेस्ट. यासाठी 100 गुण असतात. तिसरा टप्पा मेडिकल एक्झामिनेशन. या 3 टप्प्यानंतर अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जाते. आता पाहूया अर्ज फी किती आहे. जनरल OBCEWS 200 रुपये. SC/ST/PWBD फी नाही. सर्व महिला उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे upsc.gov.in किंवा अर्ज करण्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मित्रांनो, अशीच सरकारी नोकरी आणि भरतीची माहिती रोज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीची माहिती मिळेल. धन्यवाद.